आणि सुप्रियाला होती 225 अशीच होती ना तेच ना दोन अशा पद्धतीनं हे झालेलं होतं. तर यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आदराची नम्रतेची विनंती आहे. आणि ती विनंती करण्याकरताच आपलं 1 नंबरलाच नाव आहे. आणि त्याच्यानंतर नाही पानसरेवाडीमध्ये 304 मतं सुनेत्राला होती 30% आणि 60% मतं सुप्रियाला होती. हे सगळं चुकीचं आहे. काय अरे दोन्ही पोल मिळून 1365 मताचं मी सांगतोय. गावनिहाय झालेलं मतदान 1008 होतं आणि त्याच्यातनं हे बायफर्केशन त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळं मी म्हणलं पानसरेवाडीकरांना जाऊन जरा नमस्कार करावा, काय फरक पडला तर पडला त्या बरोबर आहे. पण ते बटन दाबताना पण सगळ्यांनी दाबलं तर मला त्याचा उपयोग होईल अशी माझ्या मायमाऊलींना, माझ्या भगिनींना, आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांना, माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे. आणि पुढची अजून राहिलेली कामं देखील खरं तर आता बोलू नये. पोपटला सभापती मी केला. मी सगळे गेले 30 वर्ष मामाला उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. त्यावेळेला माझं काय झालंय, मी ज्यांना पद दिली ना तीच माझ्या विरोधात गेली आणि ज्यांना नाही दिली ती झाली ना ती राहिली. काही अपवाद सोडून द्या, परंतु जिऱ्यात भागात जरा तसंच झालंय. तर याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. पण होय तेच सांगितलं. अरे मागाशी काय गाडीतला स्टॅम्प आहे रे, त्याला लिहून देतो. अरे सांगितलं ना बाबा. तरुणांनो, यावेळेस तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला संधी देतो. काय त्या ठिकाणी एक आहे बारामतीची ओळख आणि उद्याच्या काळामध्ये बारामतीला पुढे नेण्याचं काम हे कोण करू शकतो याचा नीटपणे विचार त्या बाबतीमध्ये करा. हे आपल्याला सांगायला मी आज आवर्जून आलोय. पुढेही बऱ्याचशा ठिकाणी जायचंय. आज माझ्या मायमाऊली पण इथं आल्या, तुम्ही पण सगळेजण आला. आणि बाकीचे पुढारी काय माझ्या बरोबर जास्त येऊ नका. ती पुढारी माझ्या जवळ बघितले की समोरची लोक आट्याच घालतायत. आणलं काय यांना, आणलं झालं. ते माझा तुमचं तुम्ही तुमची कामं करा. कुणी माझ्या बरोबर येऊ नका. ज्या त्या गावातली लोक ज्या त्या गावात राहतील आणि त्या पद्धतीनं मी काम करतो. कारण मला 4 गावं उरकायची. पुन्हा मला हेलिकॉप्टरनी मोहोळला जायचे, मोहोळवरून जुन्नरला जायचे, खेडला जायचे, देवळाला जायचे, नाशिकला जायचे, पुन्हा रातोरात परत यायचंय. सध्या काम चाललंय, पण त्याच्यातनच वेळ काढून एकदा आपल्याला येऊन भेटावं, आपल्याला सगळ्यांना नमस्कार करावा आणि घड्याळाच्या चित्राचं पहिलंच बटन आहे ते दाबावं. शेवटची सभा तर होणारच आहे, परंतु आता वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती येत आहेत की खरंच बारामतीमध्ये आजपर्यंत एवढ्या निवडणुका आपण लढवल्या, पण वेगळे प्रकार कधी बारामतीमध्ये घडत नव्हते.